नमस्कार मंडळी, आज आपण बघतलो आपल्या व्हाळातल्या पाण्याची मजा। तुमका आठवता आपण लहान असताना असेच रोज दुपारी किंवा संध्याकाळी व्हाळात जायचो। व्हाळात जाण्याचा आपला अर्थ काय होतो, एक तर पोहाक शिकायचा आणि दुसऱ्या बरोबर काय तर हे मासे असतात, ती माशांची मजा घ्यायची। आता आपण जर शहरात गेलो तर शहरात पर्यटन आणि पर्यटनामध्ये नवीन एक विषय इलो की तो फिश पा म्हणजे काय तर ते असे मासे आमचे व्हाळातलेच मासे असतात, ते एका टाकीत ठेवलेले असतात आणि त्या ते पर्यटक पैसे देतात आणि त्या ते पाय ठेवून देतात आणि मग ते मासे जे असतात ते पायांची जी स्किन असता खराब झालेली चामडी असता तर ती मासे खातात। अशी खरी त्याची ती एक संकल्पना, ते काय म्हणतात फिश पा। म्हणजे आमच्या भाषेत त्या काय म्हणतात काय, आमच्याकडे पहिल्यांदा काय करीत, आमचे जे बैलबिल असायचे ते बैलबिल आम्ही पहिल्यांदा पाण्यात नेऊन अशी बुडवून धरू। कशासाठी तर मासे मग त्याच्यावरची गोचिड बिचिड असायची ते काढून खायचे, अशी खरी ती पद्धत होती। आता काय झालं, आता ती फॅशन इली म्हणजे कसं पाश्चात्य देशातली संस्कृती तशी। मग ते आता काय करतो ते पर्यटक त्याच्यामध्ये पाय धरून राहतो आणि आमच्या काय काय महाभाग असतं हिले ते उदाहरण त्याच्यात पाय धरतात आणि मग ते पायांका गुदगुले होतात, मग ह्या होता आणि ता होता। तर आम्ही बघा, आम्ही नॅचरल जा आपल्या निसर्गाने दिलेला त्याच्यात जेव्हा आमचं वैशिष्ट्य भोगले ह्या पाण्यात उभं आणि हे बघा हे आता हे मासे कसे लाईन लावतले ते बघा, हे मासे अगदी व्यवस्थित अगदी येतात आणि ती मजा घेतात। म्हणजे एक तर ते आनंद देतात, त्याच्यामध्ये काय असतं एक फिश थेरपीसारखी एक पद्धत त्याच्यामध्ये आपल्या पायांचा चांगला व्यायाम होता। आता बघा हे मासे इलेले आहेत, आता मासे ते जसे आपण पाणी हलवलो की माशांची अशी लाईन लागतात आणि मासे काय करतात आपल्या पायात ते बघा असं जरा हलवलं की ते बघा मासे इले असे फरोच्या फरो माशांचं येतात। आणि ह्याच्यात काय असतं वेगवेगळे आस्वाद मिळतात जेणेकरून मुलांची आपल्या निसर्गाशी एक ओढ राहता, त्यानंतर ही संस्कृती मुलांका कळता। त्याच्यामुळे ते उगाच आपण तरी जातलो, आमच्याकडे कसं आमच्या शहरात पण आता जोरात चालू आहे पर्यटन आणि पर्यटन आम्ही बघलो ठिकठिकाणी फिश पाचे बोर्ड लावलेले आहेत। लोकांना वाटतं काहीतरी वेगळा, अरे वेगळा काय नाही, ह्याच असतात या व्हाळातलेच मासे असतात ते आणि त्याच्यात हे बघा असे पाय धरला तुम्ही हे बघा इले मासे इथले असे हो सगळं फिश पा। आणि असा आम्ही कधी सुट्टी असल्या शाळेत का असं जरा व्हाळाबिळा जाऊ गया, आपण थोडं आस्वाद घेऊ गो, निसर्गाच्या सानिध्यात जाऊ गया, या माशांका जरा आपली जागजूक देऊ गई। ते बिचारे सध्या ते एकटे, पूर्वी लोक कसे असायचे गुरा पाळायचे आणि ते त्या गुरांका घेऊन व्हाळाबिळात जायचे पाण्यात घालूसाठी आणि नंतर मग असे मस्ती करायचे। पण आता काय झाला की काय म्हणतात आधुनिक संस्कृती इली, व्हाळाच्या पाण्यात जायचं ना, ह्या करायचं ना त्या करायचं नाही। अरे ह्याच्यातनंच मुलं घडतात, मुलं शिकतात आणि आपल्या आजूबाजूच्या परिसराची जशी आपण म्हणतो ना जैवविविधता, त्याच्यातलंच एक प्रकार की आपल्या गावात आपल्या नाल्यात आपल्या वाळात खयचे मासे मिळतात, ते कशा प्रकारचे असतात, त्यांचा आपणा काय फायदो आहे, हे पण गोष्टी नुसते मासे मारून खाले म्हणजे नाही, पण हे पण गोष्टी आपल्याला माहीत आहेत। लोकांनी ह्या माशांचा वापर करून धंदो केल्याने आणि आपण मात्र काय करतो, वाळ्यात मेल्या काय पाय बुडवतलं असा बोलत राहिलो। अशा संस्कृतीमुळे आपण वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या निसर्गाच्या संपत्तीकडे लात मारतो, तसा करू नको। असं जरा तुम्ही पण आस्वाद घ्या, तो फिश पाचो बघा, आनंद वेगळं मिळता। असे हे बघा मासे कसे येतात लाईन येते बघा, आपण काय करतो कॅमेरा घेतो आणि शूटिंग करीत बसतो, अरे वा भारी रे मासे दिसतात, पण हेच ते मासे आणि हेच तो सगळं आस्वाद। तर तुम्ही पण एकदा आस्वाद घेऊन बघा, आपापल्या व्हाळात जावा आणि आनंद घ्यावा। चला, पूर्वी हे प्रकार आपल्याला खूप बघूक मिळायचो, कारण काय पूर्वी आपल्याकडची बायका किंवा आपल्या घरातली बायका कपडे धुवून द्यायची व्हाळावर आणि कपडे धुताना काय करायची, कपडे धुवून गेली की ते मासे हे जास्त जमा व्हायचे। मग काय बायका काय करायची, तीच साडी आडवी धरायची धुतानाची आणि मासे पकडायची आणि तो वेगळा आनंद होतो। म्हणजे मासे पकडूचं वेगळं आनंद, पुन्हा मासे खाऊचं वेगळं आनंद, म्हणजे असं सगळं चालत होता। आणि पूर्वी कसं व्हायचा, व्हाळाकडे जाण्याचं लोकांचं ओढो असायचो, त्या नाल्यात जायचा, मजा करायची, डुबकी मारायची। आपल्या घरातली भांडी कुंडी पण बरेच लोक वाळ्यातनं धुवायचे, मग त्याच्यामुळे उष्टन न पडायचा आणि त्याच्यातनं काय व्हायचं तर माशाचा पण पोट भरायचा आणि आपलं पण एक व्यायाम होत होतो। तुम्ही जर गेलात तर कधी कधी मासे एवढे जोरात चावतात ना की जर तुमका पायात जखम बिकम झालेली असतात तर 100% जखम ते अगदी साफ करून देतात, एवढे ते मासे अगदी आपलं काम करत असतात। कारण माशांका वाटतं की आपण काहीतरी खाद्य दिलेला, त्याच्यामुळे असे काही गोष्टी तुम्ही एकदा जाऊन बघा, विचार करा, खूप चांगली गोष्टी आहेत। चला, धन्यवाद।